या निर्धार सभेचे अध्यक्ष एन डी पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे, व्यासपीठावरचे इतर सर्व मान्यवर आणि आज माझं भाषण ऐकायला जिवंत असलेले आपण सगळे, हे मी जाणीवपूर्वक बोलतोय कारण आता कॉम्रेड पानसरे म्हणाले त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आता कधी कोणाचा खून होईल आणि कधी कोणाची हत्या येईल याची खात्री देता येणार नाही. इतकं हे सरकार अत्यंत निष्क्रिय आणि अत्यंत दिशाहीन झालेलं आहे. गेल्या 25 दिवसातली माझी ही तिसरी निर्धार सभा आहे. पहिल्यांदा पुण्याला झाली. 4-5 हजार तरुण तिथे राष्ट्र सेवा दलाच्या प्रांगणामध्ये जमलेले होते. त्यानंतर ठाण्याला झाली आणि आज या केशवराव भोसले सभागृहामध्ये इतकी तुडुंब सभा होते. अशा सभा बघायला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नावाचा आमचा साथी, आमचा मित्र अजून जिवंत राहायला हवा होता असं मला वारंवार वाटतं. माणूस जिवंत असताना त्याची किंमत कळत नाही, तो गेल्यावर त्याची किंमत कळते. गेले 25 दिवस मी तुम्हाला खरंच सांगतो, पत्रकाराच्या आयुष्यामध्ये घटना दुर्घटना घडत असतात, अपघात घडत असतात, चांगल्या बातम्या वाईट बातम्या यांचा भडीमार होत असतो. आमचं मन एक प्रकारे तटस्थ झालेलं असतं, निबर झालेलं असतं. कारण रोजची घटना जर मनाला लावून घेतली तर काम करणं अशक्य होईल अशी परिस्थिती असते. पण 20 ऑगस्टला सकाळी 7:15 वाजता झालेल्या डॉक्टर दाभोलकरांचा खून ही अशी घटना होती की 35 वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या माझ्यासारख्या माणसालाही तिने पूर्णपणे हलवून टाकलं. इतक्या विवेकी, इतक्या सभ्य, इतक्या मवाळ माणसाचा खून जर या महाराष्ट्राच्या भूमीत होत असेल तर कुणीही सुरक्षित नाही हे लक्षात घ्या. कुणीही सुरक्षित नाही. काल मी जेव्हा कोल्हापुरात प्रवेश केला रात्री साधारण 10:15-10:30च्या सुमाराला, माझी गाडी येत होती. गाडी आतमध्ये तुमच्या शहरामध्ये जिथे पुलाखाली येते तिथून आत आल्यावर एक पांढरी अँबॅसिडर बाजूला आली. अँबॅसिडर मधून एक तडफदार व्यक्ती उतरली. त्यांच्या एकूण देहबोलीवरून माझ्या लक्षात आलं हे कदाचित पोलीस असतात. त्यांनी मला सांगितलं, मी इन्स्पेक्टर राठोड तुमच्या संरक्षणासाठी आलो. मी त्यांचे आभार मानतो आणि या सर्व पोलिसांचे आभार मानतो. आजच्या या सभेला त्यांनी एवढा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि माझी ही भूमिका आहे की महाराष्ट्रातले पोलीस दल हे काय आमचे शत्रू नाहीये, ते आमचे मित्रच आहेत. परंतु महाराष्ट्रातल्या सर्व पोलिसांना, त्यांच्या प्रमुखांना, पोलीस अधिकाऱ्यांना मी हे सांगू इच्छितो, जे संरक्षण तुम्ही मला आज इथे देत आहात ते संरक्षण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मिळेल आणि महाराष्ट्र निर्भय होईल याची खात्री द्या. मला संरक्षणाची गरज नाहीये. आजपर्यंत 6-7 हल्ले मी पचवलेले आहेत. माझ्या सभांमध्ये चप्पल मारण्यात आलेली आहे. मालवणमध्ये आज महाराष्ट्राचे एक मंत्री असलेल्या गृहस्थांनी मला दगडाने मारलेला आहे. तरी सुद्धा मी जिवंत आहे. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि पोलीस आम्हाला वाचवू शकतील यावर आमचा विश्वासच नाही. जे पोलीस सफदर हातमीला वाचवू शकले नाही, जे पोलीस डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नावाच्या अत्यंत विवेकी अशा सद्गु असताना वाचवू शकले नाही, ते आम्हाला वाचवू शकतील त्यावर आमचा विश्वास नाही. ते आम्हाला सोडून द्या. महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुरक्षिततेची काळजी करा. एवढंच मला या पोलिसांना अगदी मनापासून आणि कळवळून सांगायचं. तुमचं कोल्हापूर हे अजब शहर आहे असं मला वाटतं. कारण सर्वसाधारणपणे इतर शहरांमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सभा झाल्यावर सभा गाजते. तुमच्या शहरातली सभा होण्याआधीच गाता येत नाही. या देशामध्ये प्रत्येकाला उच्चार स्वातंत्र्याचा हक्क आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, सभा स्वातंत्र्य आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या शाहू महाराजांचा वारसा असलेल्या कोल्हापुरात जाऊन आपण सभा कधीतरी घेऊ शकणार नाही आणि त्याला कोणतरी विरोध करेल हे मला फारसं काही होईल असं वाटत नव्हतं. पण ही सभा होण्याआधी
4 दिवस सतत कालपर्यंत आणि आज सकाळपर्यंत मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, आज सकाळपर्यंत माझ्या ईमेलवर ज्या ईमेल येत होत्या, माझ्या फोनवर जे फोन येत होते किंवा SMS येत होते, ते पाहून मला असं वाटतंय की महाराष्ट्रात कुठल्या तरी प्रवृत्तीची अशी इच्छा आहे ही सभा होऊ नये, इथे विजय पाटलांनी बोलू नये, इथे गोविंद पानसरेंनी बोलू नये, इथे निखिल वागळेंनी बोलू नये आणि इथे आपण सगळे एकत्र येऊ नये अशी कोणत्या तरी प्रवृत्तीची इच्छा आहे आणि ही प्रवृत्ती अजून मोकळी आहे, लक्षात घ्या. मला ईमेलवरून कोणीतरी एक पत्रक पाठवलं, मी पत्रक बघितलं, त्याच्यावर पहिली सही होती तुमच्या कोल्हापूरच्या एका लोकप्रतिनिधीची, आमदार, त्यांचं नाव काय मला घ्यायची इच्छा नाही, कारण तेवढा काय तो माणूस महत्वाचा नाही महाराष्ट्राच्या राजकारणात. मला हे जे आमदार आहेत त्यांना या सभेच्या द्वारे विचारायचं आहे, तुम्ही माझ्या विवेकवादींच्या सभेला विरोध केला, आमदार म्हणून कोल्हापूरचे सगळे प्रश्न सोडवलेत का? मला त्या आमदारांना असं विचारायचं आहे की माझ्या सभेला विरोध केला म्हणून तुम्हाला उद्या पक्षातून काढून टाकलं तर त्याची तयारी आहे का? कारण तुमच्या पक्षाचे जे आजोबा आहेत ना, त्यांचं नाव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आहे. वाचत नाही बाकीच्या पुढच्या गोष्टी, इतिहास वाचत नाही, वर्तमानपत्र वाचत नाहीत, भविष्य तर सोडूनच द्या, भविष्य वाचत असतील कदाचित. मला या लोकप्रतिनिधींची कीड येते. एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी मारलं म्हणून मी त्यांना मवाली म्हटलं, म्हणून माझा हक्कभंग केलाय. विवेकवादींच्या सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना मवाली नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आम्हाला? हे जे कोणी आमदार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, 35 वर्षाची पत्रकारिता झाली. वसईसारख्या ठिकाणी जिथे भाई ठाकरेंची दहशत होती तिथे सभा घेतल्या, मालवणात जाऊन नारायण राणेंच्या विरोधात सभा घेतली, तेव्हा तुम्ही आता आम्हाला थांबवू शकाल या भ्रमात राहू. मी इथे आलोय, इथे बोलतोय, शांतपणे बोलणार आहे, अहिंसेचा पुरस्कार करणार आहे. पोलिसांना मी सांगू इच्छितो, माझं भाषण रेकॉर्ड करून घ्या आणि जर हिंमत असेल तर खटला करा. याचं कारणच आहे, पोलिसांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि तो तुम्ही हिरावू शकत नाही कोणत्या तरी आमदाराच्या गुंडगिरीला बळी पडून. गेल्या वेळेला मी या शहरामध्ये आलो, मला वाटतं 3-4 वर्ष झाली अशीच सभा झाली होती, इथे त्या सभागृहात झाली होती. तेव्हा आमच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. तेव्हा कोणते इथे एसटी होते, त्यांचं नाव मी विसरलो होतो, यशस्वी यादव असं त्यांचं नाव होतं. त्यांनी सभेत असेच अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्या सभेमध्ये मी त्या यशस्वी यादवला सांगितलं होतं, तुम्ही जरा घटना वाचा, पोलिसांनी कुणाला संरक्षण दिलं पाहिजे ते जरा वाचा. या देशामध्ये जे शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ इच्छितात त्यांना पोलिसांचं संरक्षण मिळालं पाहिजे, तुम्ही गुंडांना संरक्षण देऊ नका. याच आमदारांनी तेव्हाही निदर्शनं केली होती. पानसरे सर तुमच्या लक्षात असेल, तरी सभा झाली होती, आजही सभा झाली. संदेश स्पष्ट आहे त्या आमदारांना की कोल्हापूरची जनता तुमचे हे सारे खपवून घेणार. मी शहरात आलो उजळ माथ्याने, शहरातून जाईल उजळ माथ्याने, पोलीस बंदोबस्ताशिवाय, हे लक्षात घ्या. परवा नाही, तुम्ही ज्या दाभोळकरांना 4 गोळ्या मारल्यात त्यातल्या 2 गोळ्या फुकट गेल्या, 2 गोळ्या भेड्यासारख्या मागून मारल्या म्हणून त्यांच्या डोक्यात गेल्या. इतकी भ्याड प्रवृत्ती ही आहे की समोरून सुद्धा शत्रूवर हल्ला करत नाही. अरे तुमचा हिंसेवर विश्वास आहे ना, मग समोरासमोर लढा. दाभोळकरांसारख्या सभ्य माणसाच्या त्याला मागून सकाळी फिरायला झालेलं असताना निशस्त्र असताना गोळ्या घालणं, या इतकी जनावराची पाचवी वृत्ती हा शब्द मी वापरू इच्छित नाही, कारण त्या जनावरांचा मी का अपमान करू. ही विकृती आहे, ही या समाजातली विकृती आहे. मी आज इथे एवढंच सांगायला आलेलो आहे आणि एक पत्रकार म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून सांगायला आलो. नथुरामाने गांधीजींचा खून केला, गांधीजींचा विचार संपला नाही, उलट जगभरात अधिक लोकप्रिय झाला.
सफदर हाशमीचा सुद्धा असाच खून करण्यात आला, त्याचा विचार संपला नाही. मुंबईमध्ये 1969 साली काँग्रेस कृष्णा देसाईंचा सुद्धा असाच खून करण्यात आला, त्यांचा विचार संपला नाही. आमचा मित्र तळेगावला सतीश शेट्टी, त्याची सुद्धा अशीच हत्या करण्यात आली. आरटीआय कार्यकर्त्यांचं आंदोलन संपलं नाही. तुम्ही 20 ऑगस्टला सकाळी 7:15 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना भेड्यासारख्या मागून गोळ्या घातल्या. दाभोलकर गेले असतील, दाभोलकरांचा विचार कधीही संपणार नाही. आणि या सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या वतीने सांगू इच्छितोय की आज आमच्यातला प्रत्येक जण नरेंद्र दाभोलकर बनलेला आहे. किती मारायचे तेवढ्या गोळ्या मारा, आम्ही हटणार नाही. हा विचार पुढे जाणारच आहे. आणि हा विचार अशासाठी पुढे जाणार आहे की पानसरे सर म्हणाले त्याप्रमाणे आम्हाला तर सिद्धच करायचं आहे की ही भूमी शाहू महाराजांची, ही भूमी फुले शाहू आंबेडकरांची आहे, ही भूमी समाज सुधारकांची आहे, ही भूमी अशा भ्याड मारेकरांची नाही. हे आम्हाला तर सिद्ध करायचं. तेव्हा मी या सर्व प्रवृत्तींना या सभेच्या माध्यमातून अत्यंत शांतताने रीतीने हे आव्हान देतो. किती जणांना मारा, किती जणांना मारा, जेवढे माराल तेवढं उकळेल. या महाराष्ट्राची परंपरा, ही पूर्ण संत परंपरा जी आहे ती सुद्धा अंधश्रद्धा विरोधी आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा डॉक्टर दाभोलकरांना मारता तेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरांवर हल्ला करता, तुम्ही तुकारामांवर हल्ला करता, तुम्ही चांगदेवावर सुद्धा हल्ला करता. हे विसरू नका. कोणता धर्म सांगता? आम्हाला धर्म सांगता? हिंदू या शब्दाची व्याख्या विनोबाजींनी काय केली आहे तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असेल. विनोबाजींची व्याख्या अत्यंत साधी आहे हिंदू या शब्दाची. ते म्हणतात हिंसेने ज्याला दुःख होतं तो हिंदू. साधी व्याख्या, विनोबाजींची भाषा आपल्याला माहिती आहे, साधी सरळ भाषा. ते असं म्हणतात हिंसेने ज्याला दुःख होतं तो हिंदू. मग दाभोलकरांना मारणारे हिंदू आहे कसं आम्ही मानावं? गुजरातच्या दंगली घडवणारे हिंदू आहे तर मी कसं मानू? मुझफ्फरनगरला हैदोस घालणारे हे धर्मवादी आहे तर मी कसं म्हणू? किंवा नथुराम हा हिंदू होता हेही मानायला माझं मन तयार नाही. हे सगळे खुनी आहेत, हे सगळे विकृत आहेत आणि यांची जागा तुरुंगात आहे. आणि खून करत असतील तर पाटावरच आहे. याविषयी माझ्या हिंदुत्वाच्या आणि हिंदुत्वपणाच्या गोष्टी काय सांगता? या सभेपूर्वी एक फोन आला मला म्हणाले सर तुम्ही कोल्हापुरात आहात समजलं. हो मी कोल्हापुरातच आहे. तुम्ही आज सभा घेऊ नका. म्हटलं का घेऊ नको? सभेला तरी आलेलो आहे, मी सभा घेणार. मी तुम्हाला कारण सांगतो, गणपती आहे म्हणजे गणेशोत्सव आहे म्हणून सभा घेऊ नका. मी त्याला विचारलं गणपती आहे म्हणून सभा नाही घ्यायची, हा काय प्रकार आहे? मला काही लक्षात नाही आलं. उलट गणेशोत्सवामध्ये व्याख्यानमाला होतात, सभा होतात हे मला माहिती आहे. या लोकांना फक्त माहिती असतं की गणेशोत्सवामध्ये पूजा अर्चा होतात. मला म्हणाले नाही गणपतीच्या काळामध्ये शहरातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते वगैरे वगैरे. म्हटलं मी तुम्हाला एक शांतपणे सांगतो, सकाळ सकाळी माझं डोकं खराब करू नका. ज्यांच्या भाषणांनी महाराष्ट्रामध्ये दंगली पेटल्या, ज्यांच्या वाह्यात बडबडींनी महाराष्ट्राला विकृत केलं, त्यांना तुम्ही कधी तुरुंगात टाकलं नाही. आणि माझ्या पानसरे सरांच्या आणि एन डी पाटील सरांच्या भाषणांनी जर कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये खंड पडणार असेल, कायदा आणि सुव्यवस्था कोसळून पडणार असेल तर असली कायदा आणि सुव्यवस्था काय कामाची हा खरा मारत असेल. मी त्यांना शेवटी सांगितलं की तुमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे आणि त्याहून तुमचा गणपतीवर विश्वास आहे म्हणून सांगतो. मी आज जी सभा घ्यायला आलेलो आहे ना ते श्री गजाननाचं काम आहे म्हणा, कारण तो बुद्धिविनायक आहे. लक्षात ती बुद्धीची देवता आहे, विवेकाची देवता आहे असं म्हटलं जातं. तुम्ही ते विसरता आणि परिपंचपात्री घेऊन सोहळं दिसून फक्त पूजा करता. त्यामुळे त्या देवाच्या मागचा जो विचार आहे तो सुद्धा तुम्हाला कळतो. धर्माला आमचा विरोध नाही, दाभोलकर काय सांगताय, धर्माला आमचा विरोध नाही. मी व्यक्तिशः नास्तिक असलो तरी या देशामध्ये प्रत्येक माणसाला प्रार्थना स्वातंत्र्य आहे हे मी मानतो. घटनेनेच दिलेलं, राईट टू वर्शिप हा घटनेच दिलेला आहे. आमचा हिंदू धर्माला विरोध नाही, आमचा इस्लामला विरोध नाही, आमचा ख्रिश्चॅनिटीला विरोध नाही, आमचा बौद्ध धर्माला विरोध नाही किंवा इतर जैन धर्माला विरोध नाही किंवा कोणत्याही धर्माला विरोध नाही.
आमचा सर्व धर्मातल्या विकृतींना विरोध आहे लक्षात घ्या आणि जादू टोणा विरोधी विधेयक हे या विकृतींच्या विरोधात आहे लक्षात घ्या. हे कोणतेही म्हणजे मी जेव्हा या विधेयकावर गेल्या एवढ्या वर्षात किमान 6-7 वेळा चर्चा घडवून आणल्या, दाभोळकर गेल्यावर सुद्धा घडवून आणली, तर भाजपचे एक आमदार आले गिरीश बापट, वय वाढलंय त्यांचं पण विचार काय वाढलेलं नाही लक्षात. मी सतत त्यांना विचारतोय म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची माझे खूप मतभेद झाले होते या बिलावरून. मी त्यांना म्हणायचं तुम्ही हे इतकं मवाळ करू नका, तुम्ही यांच्या दबावाखाली येऊ नका, आपल्याला थोडंसं कठोर बिल पाहिजे. पण मला आता आज वाटतं दाभोळकर बरोबर होते, ते असं म्हणाले की नाही आपल्याला सगळ्यांना बरोबर घ्यायचंय म्हणून हे बिल थोडं मवाळ करायला हवं. याच्यातला अंधश्रद्धा ही शब्द काढून टाकला. ज्या महाराष्ट्र सरकारला अंधश्रद्धा हा शब्द चालत नाही ते ह्या विधेयकाची अंमलबजावणी काय करणार. आता जादू टोणा विरोधी बिल आहे. गिरीश बापटांनी विचारलं या विधेयकातली ही 12 कलम आहेत, त्याच्यातलं कलम नंबर 5 कलम नंबर 11 काढून टाकलेला आहे, तुमचा कोणत्या कलमाना विरोध आहे सांगा. बोलायलाच तयार नाही. 5-5 वेळा विचारतोय. वर्गात एखाद्या मुलाला शिक्षकही एवढं विचारत नाही, एवढं चिडून विचारतोय. आणि हे आमचे ज्येष्ठ आमदार आहेत, लोकप्रतिनिधीचा दर्जा बघा. तिथे देवेंद्र फडणवीस म्हणतो जर हे बिल हिंदुत्वाच्या आणि हिंदू धर्माच्या विरुद्ध असेल तर आमचा विरोध आहे. अरे वाचा तर खरं, वाचतच नाही, वाचायची सवयच राहिलेली नाही. अक्षर ओळख सुद्धा काही दिवसांनी याला विसर केले नसतात. त्या संपूर्ण बिलामध्ये जादूटोणा विरोधी मी आज स्पष्ट सांगू इच्छितो, एन.डी. पाटील ते बसलेले, कोणत्याही धर्माचा उल्लेखच नाहीये. सर्व धर्मांना हे बिल लागू होत आहे. सर्व धर्मांना, सर्व धर्मातल्या अपप्रवृत्तींना, धर्मांना सुद्धा नाही, सर्व धर्मातल्या अपप्रवृत्तींना म्हणजे समाजातल्या अपप्रवृत्तींना. लबाडी करणारे बुवा, तंतमंत करणारे हे जे लोक असतात, भामटे मांत्रिक, बोटाने ऑपरेशन करणारे लोक. आता परवा मी बघितलं एका टीव्हीवर ते शरद उपाध्ये नावाचे गृहस्थ असं सांगत होते 16 संवार करा म्हणजे तुम्हाला मुलगा होईल. मला एका मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या एका मुलीने, सुणसुणीत मुलगी आहे, तिने मला SMS केला, अहो 16 सोमवार केले आणि स्त्री पुरुष एकत्र नाही आले तरी सुद्धा मुलगा होईल का. तरुण माणसांच्या मनात येणारा प्रश्न आहे. हे ज्योतिषाचार्य म्हणतात त्यांच्या मनात कसं येत नाही मला कळत नाही. साधं विज्ञान कळत नाही, साधं विज्ञान कळत नाही. काय बोलायचं आहे. एकेकाळी बुद्धिवंतांचा महाराष्ट्र होता. मला हे दुःख आहे की महाराष्ट्र हा अडाण्याचा गाडा कसा झाला. नुसता अडाण्याचा गाडा नाही, गुन्हेगारांचा महाराष्ट्र झाला, गुन्ह्यांचा महाराष्ट्र झाला, बदमाशांचा महाराष्ट्र झाला. मी सहमत आहे पानसरेकरांशी. कुठे आहे प्रबोधनाची परंपरा. या कोल्हापुरात शाहू महाराजांच्या शहरामध्ये एक धर्मांध प्रवृत्ती जर निवडून येत असेल तर का म्हणायचं याला शाहू महाराजांचं शहर. आणि मला तुमचे दुसरे जे आमदार आहेत, जे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचा. त्यांना माझा हा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या शहरामधल्या असल्या प्रवृत्तींना जर लगाम घालण्यामध्ये यशस्वी होत नसाल तर मग महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कशाला होता. राजीनामा द्या आणि घरी बसा. आणि हा प्रश्न मला या राज्याचे गृहमंत्री R.R. पाटील यांना विचारायचा. मला वेदना होते हा प्रश्न विचारताना. याचं कारण आजच्या राजकारण्यांमध्ये त्यातल्या त्यात ते बरे फार भानगडी करत नाही, फार भानगडी करत नाही. एनडी मला विचारतात कशात बरे, फार भानगडी करत नाही. अरे बाबा पण तू चांगला मुलगा आहे, सत्यवचनी आहे, सद्वर्तनी आहे, पण परीक्षेतच पास होत नाही तर उपयोग काय तुझा. R.R. पाटीलची अवस्था अशी झालेली. 25 दिवस मला कोण सांगितलं 25 दिवस. मी तुम्हाला एनडी इथे सांगतो अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय ठरवणार आहे मला माहिती नाही, पण 20 सप्टेंबरला 1 महिना पूर्ण होईल. आणि जर 20 सप्टेंबर पर्यंत हे जे मारेकरी आहेत, खुनी आहेत, ते महाराष्ट्र सरकारला सापडले नाही तर महाराष्ट्रात जे दाभोळकरांचे सगळे हितचिंतक आहेत आणि विवेकवादी कार्यकर्ते आहेत ते गप्प बसणार नाही एवढंच मी सांगू. 5 दिवस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, ज्यांना फायलीच्या बाहेर जायला वेळ होतो की नाही मला माहिती,
महिला आयोगाला अजून अध्यक्ष नेमलेलं नाही आणि स्वतःला पुरोगामी म्हणताय. मानवी हक्क आयोगाची अवस्था वाईट आहे. त्यांना जर 5 दिवसात हे कुणी मिळाले नाही तर आपण सगळ्यांनी मिळून एवढा मोठा आक्रोश केला पाहिजे, शांततामय मार्गाने आक्रोश केला पाहिजे की अख्खा देश जळून निघाला पाहिजे. लक्षात किंबहुना मला एक वचन पाहिजे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारख्या माणसाचा महाराष्ट्रात खून येत होतो आणि पोलिसांना जर 1 महिन्यात खुनी सापडत नाही, माझी तर आता आणखीन भीती आहे की पोलीस कोणीतरी खोटेच लोक उभे करतील, भलत्याच लोकांना पकडतील आणि उभे करतील. पोलीस दलात माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून जी माहिती मिळते ते मी तुम्हाला सांगतो. पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत गुलाबराव पोळ. कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची कधीच ख्याती नव्हती, कधीच ख्याती नव्हती. मी त्यांना नवी मुंबईत पाहिलेलं आहे, मी त्यांना मुंबईत पाहिलेलं आहे. राजकारण्यांची मर्जी राखणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे हे पोलीस आयुक्त खुनी शोधणार का ही शंका आहे. मला शोधायला पाहिजे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा आहे. कारण जसे दाभोळकर मेले तसे आपण सगळे मागणार आहोत एक दिवस, हे लक्षात घ्या. आपलं आयुष्य सुरक्षित नाही आहे हे लक्षात घ्या. मला कुणीतरी पाहिजे माझ्या आयांना, बहिणींना, भावांना सांगायला की नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमचं संरक्षण करू. पण आज महाराष्ट्राचे पोलीस हे करू शकत नाहीये कारण पोलीस यंत्रणा कशी चढलेली आहे मला माहिती आहे. आणि मी तुमच्याबरोबर शेअर करतोय अत्यंत जबाबदारीने की महाराष्ट्रातली जी पोलीस यंत्रणा आहे यांचं खबऱ्यांचं जे नेटवर्क आहे तेच खतम झालेलं आहे गेल्या 20 वर्षात. त्यामुळे यांना सुपारी किलर कोण ही माहितीच मिळत नाहीये हे लक्षात घ्या. मग वेगवेगळे पर्याय शोधा, बाबा शोधा, गंडेदोरेवाले शोधा, सनातनवाले शोधा, हिंदू जागरण समितीवाले शोधा, कधी कधी म्हणा कोणी बिल्डरनी दाभोळकरांची हत्या केली, असं सगळं चाललेलं आहे. काल दुपारी मी साताऱ्यामध्ये होतो. तिथे RR पाटील, शैला दाभोळकर यांना भेटण्यासाठी आले होते 4 वाजता. खूप वेळ आतमध्ये होते ते. मी तिथून निघून गेलो. मी दुसरीकडे जाऊन बसलो कारण मला काय RR पाटलांशी त्या ठिकाणी बोलायची इच्छा नव्हती. ते गेल्यावर मी शैला त्यांना विचारलं, मी त्यांना भेटायला गेलो, काय सांगितलं तुम्ही त्यांनी तुम्हाला? काही नाही, आम्ही प्रयत्न करत आहोत आणि खुनी शोधून काढू निश्चितपणे. मी 4 वेळा त्यांच्याशी बोललेलो आहे गेल्या महिन्याभरामध्ये. हेच सांगतोय की आम्ही प्रयत्न करत आहोत. अरे प्रयत्न किती दिवस? कधीतरी परीक्षा द्यावी लागेल. अभ्यास पूर्ण करा आणि परीक्षा द्या आणि खुनी शोधून काढा. नाहीतरी जर आपण नापास झालो हे तरी जायचं. कसले महाराष्ट्रातले पोलीस आहेत? मी तुम्हाला सांगतो 1991 पासून आजपर्यंत किमान 6 ते 7 वेळा माझ्यावर हल्ले झाले. एकाही हल्ल्यातल्या गुन्हेगाराला आजपर्यंत सजा झालेली नाही. आणि प्रत्येक हल्ल्याच्या वेळेला महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं, शिवसेना भाजपचं नव्हतं हे लक्षात घ्या. माझं मत हे आहे शिवसेना भाजप या जर धर्मांध प्रवृत्ती असतील तर आज सत्तेत बसलेले काँग्रेस राष्ट्रवादी हे धर्मांध प्रवृत्तींना खतपाणी घालणारे आणि त्यांचं संरक्षण करणारे राज्यकर्ते असे लागतात. कोणता सेक्युलरिझम, कोणत्या धर्मनिरपेक्षतावाद? काँग्रेस कधी धर्मनिरपेक्ष होती? कागदावर असेल, गांधीजींच्या काळात असेल. या सरकारमध्ये जे लोक बसले त्यांना मी एक प्रश्न विचारतो. गोव्यामध्ये बॉम्बस्फोट झाला, ठाण्यामध्ये बॉम्बस्फोट झाला, पकडले होते तुम्ही लोक. कोणत्या संस्थेचे होते ते तुम्हाला माहिती आहे, सनातन संस्थेचे होते. तुम्ही केंद्र सरकारकडे सनातनवर बंदी घाला हा अर्ज पाठवून गप्प का बसला? त्याचा पाठपुरावा का केला नाही? अजून अर्ज पेंडिंग आहे. मला परवा आभारी सांगितलं RR पाटलांनी की सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा आमचा अर्ज म्हणे केंद्र सरकारकडे पडून आहे. अरे पडून नाही मग फायली हलतच नाहीत का तुमच्या? त्याला फेविकॉल चिकटवलंय का घालून? माझा प्रश्न आहे, मी नावं घेऊन बोलतो म्हणून लोक चिडतात. मगाशी पानसरे सरांनी पण नाव घेतलं. सनातन संस्था असो, हिंदू जागरण समिती असो, हिंदू राष्ट्र सेना असो ज्यांनी मिरजमध्ये दंगल घडवून आणली, किंवा बुवा असो, अंगारे दुपारे करणारे असो, छद्मविज्ञान करणारे असो, किंवा जात पंचायतवाले असो, लक्षात घ्या की एकाच प्रवृत्तीची वेगवेगळी नाव आहे. एकाच प्रवृत्तीची वेगवेगळी नाव आहे. आणि तुम्हाला जर 1 महिन्यात त्याच्यापैकी कोण खुनी आहे हे शोधून काढता येत नसेल
तर पोलीस दलात तरी राहू नका. पोलीस दलात कशाला राहताय? लाल बहादूर शास्त्रींचं आम्ही उदाहरण सांगतो की रेल्वेला अपघात झाला म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मग आबांना मला विचारायचंय, तुम्ही इतके सज्जन, इतके सद्वर्तनी, इतके सभ्य जर असाल तर नरेंद्र दाभोळकरांचे जर खुली मिळाले नाही तर तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार आहात. भलतं काय बोलू नका असं एनडी म्हणताय. राजीनामा वगैरे ते देत नाहीत, उलट ते चिकटून बसतात असं त्यांचं म्हणणं. ते त्यांच्या रक्तातच नाही. मला माहिती नाही, मी त्यांचं रक्त काही तपासलेलं नाही, पण एका विवेकवाद्याचं रक्त सांडलेलं महाराष्ट्रामध्ये दिवसा डोळ्या दिवस उजाडताना मी पाहिलेलं आहे. ती वेदना माझ्या मनात आहे, लक्षात घ्या. ती वेदना इथे आहे. आम्ही बोलू शकत नाही. नरेंद्र दाभोळकर इतके शांतपणे बोलत होते, मी इतका शांत माणूस नाही. त्यांना मी नेहमी म्हणायचो, दाभोळकर किती शांतपणे तुम्ही बोलता, तुम्ही चिडत सुद्धा नाही. मला संताप येतो, मला राग येतोय, लक्षात घ्या. मला राग अशासाठी येतो की जे आमचे राज्यकर्ते आहेत, ज्यांनी सत्ता राबवायची, ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची, तेच गुंडांना संरक्षण देतात. खास जर हे गुंड इतका सोपेपणाने खून केलेलं नाहीये. सुपारी किलर जे असतील तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, हे सुपारी किलर पुण्यातल्या जिथे खून झाला तिथून निर्धोकपणे पळून कसे जाऊ शकतात? मला हाही प्रश्न विचारायचा आहे की जिथे दाभोळकरांचा खून झाला तो भाग ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारी देतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक आहे. मला हा प्रश्न आहे. मी हे आबांनाही सांगितलेलं आहे, नाव घेऊन अधिकाऱ्याचं सांगितलेलं आहे. ते जर तसं असेल तर संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागतंय, लक्षात घ्या. याचं कारण पोलीस काय इतके झोपलेले आहेत की चौकी आणि चौकीपासून काही अंतरावर खून होतोय आणि पोलीस पळून जात आहेत. अगदी चौकीत पोलीस चौकीमध्ये मोटरसायकल ठेवतायत. आणि दुसऱ्या दिवशी का पहिल्या दिवशी जे चित्र प्रसिद्ध करण्यात आलं, जे काही पोलिसांच्या चित्रकारांनी काढलं, ते एकाच मारेकऱ्याचं कसं प्रसिद्ध केलं. नंतर आम्ही आरडाओरडा केला टेलिव्हिजनवरून, तेव्हा 8-10 दिवसांनी दुसरा मारेकरी पहिल्या मारेकऱ्यासारखा दिसणारा काढला. विनोद करतात. मला हे विचारायचं, तुम्ही काय काय कोणाची चेष्टा करता महाराष्ट्रात? मी बघितलंय, तुम्ही काय सांगता मला? पोलीस दलात धर्मांधता नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त झाले होते सतीश शहाणे, यांनी माझ्या पुस्तकात पण लिहिलंय मुंबई दंगलीवर. दंगल संपल्यावर बापट गेले, बापट नावाचे पोलीस आयुक्त ते गेले आणि सतीश शहाणे झाले. त्यांनी सगळ्या संपादकांची एक बैठक बोलवली वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबला. तिथे रिबेडो होते आणि इतर संपादक होते. तेव्हा त्या बैठकीत मी त्यांना सांगितलं होतं, दंगलीमध्ये डिसेंबर 92 आणि जानेवारी 93 या काळामध्ये मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. कारण मी जिथे राहतो तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पोलीस दुकानं उडून देत होते आणि मग हे दंगलखोर लुटत होते. मी एका टॅक्सी ड्रायव्हरला जिवंत जाळताना बघितलेलं आहे. त्याचा धर्म कोणता हे विचारलं नाही, पण एक माणूस जळत होता आणि कोणी वाचवू शकत नव्हतं हे मी बघितलेलं आहे. आणि पोलीस बघायची भूमिका घेत होते हे मी बघितलेलं आहे. हे आजची कीड नाही आहे पोलीस दलाला लागलेली, ही 20 वर्षापूर्वीची कीड आहे, लक्षात घ्या. धर्मनिरपेक्ष भारत आहे ना, मग पोलीस दलामध्ये मंदिर कसं असतं, मशीद कशी असते, मला हे कळत नाही. सत्यनारायणाची पूजा कशी होऊ शकते पोलीस दलामध्ये? हा प्रश्न आपण विचारू शकत नाही. तुम्हाला जे काय सत्यनारायण करायचे ना किंवा काय नारायण करायचे तर स्वतःच्या घरात जाऊन करा. पोलीस दल हे सरकारी क्षेत्र आहे. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्ही धर्मनिरपेक्ष असायला हवं. आणि एकेकाळी महाराष्ट्राच्या चळवळी हा आग्रह धरत होत्या, पुन्हा हा आग्रह धरायची वेळ आली. ते विचारलं एसपी झापतात. तुम्हाला सांगतो असं कोणी झापतं तर काय बोलायचं. मला सुद्धा मुंबईच्या पोलीस कमिशनर एम.एन. सिंग होते, भयंकर मुजोर होते, त्यांनी असंच एकदा झापलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही आमचे नोकर आहात. त्यांना मराठी बहुतेक नीट कळायचं नाही. तर ते मला तुम्ही म्हणा हाऊ डू यू कॉल मी सर्वंट? ते म्हटलं हो, तुम्ही लोकांचे नोकर आहात, जनतेचे नोकर आहात. यू आर अ पब्लिक सर्वंट, हे लक्षात घ्या. एसपीनं पण हेच सांगा की तुम्ही जनतेचे सेवक आहात, पब्लिक सर्वंट आहात. आणि पब्लिक सर्वंट म्हणून भारतीय संविधानाचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. ही तुमची नैतिक नाही, ही तुमची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे. नाही तर पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या नोकऱ्या जातील.
वाचली आहे का घटना? मी तुम्हाला विचारतो, पोलिसांना तर विचारतो, राजकारण्यांना विचारतो, किती आमदारांनी आणि खासदारांनी भारतीय घटना वाचलेली आहे? विचारता का प्रश्न तुम्ही कोणाला? आणि मी तुम्हाला विचारतो, आजची वेळ आत्मपरीक्षणाची पण आहे आणि तरुण मुलं आहेत म्हणून विचारतो, भारतीय संविधानाची प्रत आपल्या घरात आहे का? केवढे कमी हात आहेत बघा. मी स्पष्ट सांगतो, या सभागृहामध्ये एवढे लोक बसलेले आहेत, आपल्याला सर्वांना दाभोळकरांच्या खुनाने सुधारण्याची संधी दिलेली आहे. 50-60 हातच वर आलेली आहे. याचा अर्थ इतरांच्या घरात भारतीय संविधानाची प्रत नाही आणि आपण ती वाचलेली नाही. मी कोल्हापुरात पुन्हा येईपर्यंत कृपया, आणि कुणाचा खून होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि अशी सभाची वेळ होऊन येऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण पुन्हा जेव्हा कधी मी कोल्हापुरात येण्याची सभा घेईन तेव्हा कृपया अख्ख्या सभेचे हात वर करायला हवे. मगाची घोषणा केली पानसरे सरांनी, सगळे आपले जोर जोरात हम दाभोळकर बनेंगे. अरे काय मस्करी आहे का दाभोळकर बनेंगे? सोपं आहे का ते? कमिटमेंट पाहिजे, बांधिलकी पाहिजे घटनेची, आणि ती घटना वाचण्यापासून सुरुवात होते. पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांना पण मी सांगतो, वाचाल तर वाचाल, हे लक्षात घ्या. हल्ली कोणीच वाचत नाही. लोकप्रतिनिधी वाचत नाहीत, जनता वाचत नाही, शिक्षक वाचत नाहीत, प्राध्यापक वाचत नाही. वाचल्याशिवाय जगाचा कारभार चाललेला आहे. त्यामुळे कुणीच वाचत नाही ही परिस्थिती आहे. कळलं ना? मराठी भाषा तरी अजून कळते. माझं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा इथे शपथ घेतो, प्रतिज्ञा घेतो की आम्ही दाभोळकरांचं कार्य अधिक जोमाने पुढे चालू, म्हणजे काय करू बाबा? काय करू? माझ्या घरापासून सुरू झालं पाहिजे. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ गल्लीत नाही सुरू केली, स्वतःच्या चुलीपासून सुरू केली आहे. लक्षात घ्या. आपण नाव बोलतो फुले, आंबेडकर, शाहू महाराज की जय, आणि आपल्या घरच्या महिलांना जेव्हा स्वातंत्र्य आपण देत नाही, या इतका फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि पुरोगामी परंपरेचा अपमान दुसरा काही नाही. मी या मुली इथे बसलेल्या, वर बसलेल्या त्यांना सांगतो, दाभोळकरांचा वारसा अशासाठी टिकवला पाहिजे कारण तो महाराष्ट्रातल्या प्रबोधनाचा वारसा आहे म्हणून नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पुन्हा केशवपद होऊ नये, पुन्हा सतीची प्रथा चालू होऊ नये, पुन्हा स्त्रियांना शिक्षणाची दारं बंद होऊ नये, पुन्हा स्त्री पुरुष विषमतेवर आमचा समाज पुढे जाऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा वारसा चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. नाही तर आपण माणूस म्हणून जगणार नाही. आपण मला जनावर म्हणून जगू असं म्हणायला सुद्धा लाज वाटते, कारण जनावरांना विचार करता येत नाही आणि माणसांना विचार करायला. महाराष्ट्रात सनातन संस्थेसारख्या, लिहून घ्या, नाव घेतो, लिहून घ्या, उद्या सनातन प्रभातमध्ये पण लिहा म्हणावं. रोज लिहितात, आमच्याविरुद्ध गरळ ओळखतात. दाभोळकरांविरुद्ध पण असंच ओघत होते. सनातन संस्थेसारख्या अत्यंत घृणास्पद अशा प्रवृत्ती आहेत ज्यांना या सगळ्याचं पुनरुज्जीवन करायचं. सती प्रथेपासून केशवपणापर्यंत त्यांना असा हिंदू धर्म हवा आहे जो हिंदू धर्म आपल्याला काही तुकाराम ज्ञानेश्वरांनी सांगितला नाहीये. नव्यानं मनुवाद यायला लागलाय. आणि या सगळ्या शक्ती मी जेव्हा म्हणतो, सनातन संस्था असो, हिंदू जागरण असो, हिंदू राष्ट्र सेना असो, किंवा हे सगळे नरेंद्र महाराज, आसाराम बापू, बापू का म्हणायचं? बापूजी आम्ही गांधीजीला म्हणतो हा आसाराम, हा जो काही आसाराम आहे ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे, कसं आपण त्यांना बघतो आणि आपलं दाढी वाढवून आपलं काय होळी खेळतो, काय खेळतो, रंगपंचमी खेळतो ना. टीव्ही आपल्या घरात आल्यामुळे हे सगळे ताळे आपल्याला दिसायला लागले. मगाशी पानसरे सर म्हणाले बरोबर. आम्ही जे टीव्हीवाले असतो किंवा मीडियावाले म्हणा, फक्त टीव्हीवाले कसं आहे, पेपरवाले पण आहेत सगळे, हे मीडियावाले सुद्धा समाजाचाच भाग आहे. बहुसंख्य समाज जर विचारहीन, विवेकहीन आणि दिशाहीन झाला असेल तर मीडिया सुद्धा तसाच असणार. त्यामुळे टीव्हीवर काय येतं? टीव्हीवर अभयबंग सुद्धा येतो, टीव्हीवर आसाराम बापू सुद्धा येतो आणि राखी सावंत सुद्धा येते. काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचंय, काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचंय. आसाराम बापूला नाकारा,
राखी सावंत नागारा, अभय बन प्रकाश आमटेना स्वीकारा, महात्मा गांधी फुले आंबेडकरांचा विचार स्वीकारा. सगळं पुन्हा रेनेसान्स, पुनरुत्थान, पुनरुज्जीवन करायची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्राला. आणि दाभोळकरांच्या पुन्हाने आम्हाला ते काम दिलेलं आहे. मी या दोघांचे खरंच मला कधी कधी वाटतं मी खूप थकलोय. आता 35 वर्ष झाली. मी पण केस काळे असले तरी म्हातारा झालाय लक्षात. मी सुद्धा आता साठीकडे वाटचाल करू लागलेलो आहे. पण हे 80 वर्षाचे दोघे भीष्माचार्य पाहिले, मला वाटतं रे अजून 20 वर्ष आपल्याकडे आहे. जगलो तर जगील की माहित नाही. एक हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यातून बाहेर पडलेलो आहे. 4 वर्ष अजून चुकचुकीत आहे. डॉक्टर म्हणतात तुमच्या हार्टचं ऑपरेशन बायपास केलेलं आहे, 15 वर्ष मिळाले. म्हणजे चांगलं मला 15 वर्ष तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे ठीक आहे, अजून 15 वर्ष जर मी जगणार असेल, या 15 वर्षातला प्रत्येक क्षण हा या पुरोगामी विचाराच्या त्या विचार मांडायला आणि तो विचार मजबूत करायला मी कसा वापरीन हा मी विचार करतो. मी तुम्हाला सांगतो, एकाच दृष्टीने आपण उत्तर देऊ शकतो दाभोळकरांच्या पुण्याला. कुणी सापडतील की नाही मला माहित नाही. सापडल्याच्या नंतर शिक्षा झालीच पाहिजे. पण जर समजा सापडले नाही तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आपल्यापैकी इथे आता 3, 4, 5 हजार माणसं असतील. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, स्वतःच्या घरापासून सुरू करा. धर्म माना, प्रार्थनेचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो घरच्या बाहेर येऊ देऊ नका. मी स्वतः नास्तिक माणूस आहे. मला एक असा धर्म गवसला की इतर धर्मांची गरज नाही पडली. हिंदू घरात माझा जन्म झाला, पण मला माणुसकी नावाचा, मानवता नावाचा असा धर्म मिळाला की मला दुसऱ्या धर्मांची गरज नाही पडली. तिथपर्यंत कदाचित तुमचा प्रवास होईलही. पण आज आपण जन्मतो तेव्हा आई बापाचा धर्म घेऊन येतो. आपल्या हातात नाही. ऍप्लिकेशन असतं तर दिलं असतं की मला या धर्मात घाल, त्या धर्मात घाल, मला याच्या पोटी घाल. नाही तसं करताय. आई बापाचा धर्म घेऊन आपण जन्माला येतो. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तपासून घ्या. धर्मात जे म्हणतात धर्मवाक्यम प्रमाणम, हे मानू नका कृपया. आणि केवळ धर्मवाक्य तपासून घ्या असं नाही. आपल्याला कुणीही सांगितलं, मी सांगितलं तरी सुद्धा ते तपासून घ्या. वागळे बोलतात म्हणून नाही, पानसरे बोलतात म्हणून, एंटी बोलतात म्हणून नाही. विवेकवाद हे सांगतो की प्रत्येक गोष्ट तर्कशास्त्राच्या आधारे आम्ही तपासून घेतली पाहिजे. आणि जी लहान मुलं जे तरुण मुलं आहेत, मी तुम्हाला सांगतो, आम्हाला जे जयप्रकाश यांनी सांगितलं बिहारमध्ये ते मी तुम्हाला आज सांगतो. प्रश्न विचारायला शिका. क्वेश्चन एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा, प्रत्येक मुद्द्याला प्रश्न विचारा, आई वडिलांना प्रश्न विचारा, शेजाऱ्यांना प्रश्न विचारा, समाजाला प्रश्न विचारा, विरोधी पक्षांना प्रश्न विचारा, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा, धर्माला प्रश्न विचारा, जातीला प्रश्न विचारा, लिंगभेदाला प्रश्न विचारा. प्रश्न विचारा आणि त्यातून उत्तर तयार करा. कदाचित अशी वाट तुम्हाला सापडेल की जी तुम्हाला मानवतेकडे घेऊन जाईल. आंधळेपणाने आम्ही काहीच मान्य करणार नाही, हे लक्षात ठेवा. मी तरुण मुलांना सांगतोय, आंधळेपणाने सगळ्या याच्यातली किती माणसं, मला हे विचारायचंय. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेतात अशी किती माणसं या सभागृहात आहेत? चांगली गोष्ट आहे. फारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आमची श्रद्धा आहे, विश्वास आहे. मात्र आम्ही घटना वाचलेली नाही. त्याचा अर्थ कसा लावायचा? याचा कसा अर्थ लावायचा? याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आमची श्रद्धा आहे, त्यांचे विचार अजून आम्ही जाणून घेतलेले नाही असा होतोय लक्षात. पुढच्या वेळेला बाबासाहेब काय म्हणाले हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. शाहू महाराज काय म्हणाले हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. नारायण मेधाजी लोखंडे काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, फुले काय म्हणाले हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि सगळं उपलब्ध आहे मित्रांनो, सगळं उपलब्ध आहे. उगाच काहीतरी कसले तरी सीडी घेऊन ऐकत बसता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे महात्मा फुलेंच्या सीडी घेऊन आहे मी, वाचा, ऐका, काहीतरी करा. सिनेमे निघाले, सिनेमे बघा. फाळणीविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माहितीये, तमस नावाची एक मालिका येत होती गोविंद येलांची. तुम्ही आजकालची मुलं वाचत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. असं म्हणतात का, वाचता का तुम्ही? व्हेरी गुड. वाचत असाल तर चांगली गोष्ट आहे. पण अशा सिरियल बघा. दर महा नावाचा सिनेमा आहे बलराज चावणीचा, तो बघा. ज्याची तुम्हाला फाळणीची वेदना कळेल. केवळ पुस्तकं नाही, सिनेमे, संगीत हे सगळं माणसाला उन्नत बनवतं, हे लक्षात घ्या. आणि जो माणूस उन्नत बनतो
तो धर्म आणि जातीच्या बेडीमध्ये अडकत नाही, हे लक्षात घ्या. आपण जर स्वतःला माणूस म्हणून, मनुष्य प्राणी असं म्हणतात, मनुष्य प्राणी, आपण जन्माला येतो तेव्हा मनुष्य प्राणी असतो. आपण वर जाऊ जेव्हा कधी, तेव्हा याच्यातला प्राणी गळून पडायला पाहिजे आणि मनुष्य राहायला पाहिजे, लक्षात घ्या. मनुष्य होण्याचा, माणूस होण्याचा हा सगळा प्रयत्न आणि यासाठी तगमग आहे, कर्म आहे, लक्षात घ्या. पांचाळे सरांनी, एन डी पाटील सरांनी हा प्रयत्न केले, 80 वर्ष केला, 80 वर्ष. आपण अजून लहान आहोत, आपण तरुण आहोत आणि माझा विश्वास तुमच्यावरच आहे. मी या मुलींना सांगतोय की अनेकींची लग्न झालेली नसतील, नवऱ्याचं आंधळेपणाने ऐकायचं नाही, हे लक्षात घ्या. आई बाबाचं पण ऐकायचं नाही. कायदा काय सांगतो, महिलेचे अधिकार काय समजून घ्यायचं, तरच सावित्रीबाईचं नाव घेण्याचं हक्क आहे, हे लक्षात घ्या. काय तर घ्यायचंच नाही नाव, नाही तर दुसऱ्या कोणाचं नाव घ्यायचं त्यांचं घ्या, मला काही फरक पडत नाही. पण सावित्रीबाईचं नाव घ्यायचं असेल, ज्योतिरावाचं नाव घ्यायचं असेल तर विचार कळला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि विचार करणं फारसं अवघड नाही. आपल्या समाजामध्ये तेवढं लिहून ठेवलेलं आहे, एवढं लिहून ठेवलेलं आहे की तुमचं आयुष्य सुद्धा पुरणार नाही. कधी कधी मलाही भीती वाटते की अरे एवढं वाचायचं राहिलं, एवढं वाचायचं राहिलं आयुष्यामध्ये, एवढे सिनेमे बघायचे राहिले, एवढी पुस्तकं वाचायची राहिली, एवढी संगीत ऐकायचं राहिलं. हे सगळं आपल्याकडे आहे, पण वेळ कमी पडतो. आणि एक दिवस जर डॉक्टर दाभोलकरांसारखा आपलाही खून झाला तर वेळ आणखीनच कमी पडेल. तयारी आहे आमची मरायची. मी आज इथे याच्यासाठी आलोय, मला महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे, डॉक्टर दाभोलकरांचा खून झाला, तुमच्या राज्यामध्ये झाला, आम्हीही मरायला तयार आहोत. कधी गोळी चालेल, कधी तलवार चालेल, कधी चाकू चालेल, भरवसा नाही. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, जोपर्यंत अंगामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत समता, धर्मनिरपेक्षता याचा गजर करत राहू, एवढंच मला सांगतो. मरण कुणाला येईल, मरण आज येईल, उद्या येईल, कधी येईल. मी तुम्हाला सांगतो, माझ्या मनातली मरणाची भीती यांनी निघून गेली आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी बाळासाहेब ठाकरेंना देतो. खरंच सांगतो, त्याच्याकडे इतक्या वेळा हल्ले केले ना, आईला हल्ले करून सुद्धा हा मरत नाही, म्हणजे हा जिवंत राहतोय. मला वाटतं अरे इतके हल्ले माझ्यावर होतात, मी काय देव मानणारा माणूस नाही, मी काय नियती नशीब याच्यावर एका मर्यादेबाहेर विश्वास ठेवणारा माणूस नाही, पण माझ्या 1991 पासून आजपर्यंत इतके हल्ले माझ्यावर झाले तरी मी आहे ना, इथे बोंबलायला आलोय ना, आवाज उठवायला आलोय ना. याचं कारणच आहे की माझी ज्या विचारांवर श्रद्धा आहे ना, तो मला मरू देत नाही. 80 वर्षाचे एनडी आणि 80 वर्षाचे पानसरे सर यांनाही तोच विचार जिवंत ठेवतोय. आज जेव्हा एनडी महाराष्ट्रामध्ये फिरताना मला दिसतात तेव्हा स्वतःची लाज वाटते आणि वाटतं तू काय म्हणतोय, सगळं हे 80 वर्षाची माणसं फिरतात की तू 90 वर्षाच्या माणसाच्या, 92 वर्षाच्या माणसाच्या मी मुलाखती घेतो तेव्हा म्हणतो अरे तुला थकून चालणार नाही, जिवंत आहे, डॉक्टरांनी तुला 15 वर्ष दिलेली आहे, कदाचित आणखीन मिळतील. जितके दिवस आहेत तितके दिवस ताठपणाने बोलत राहा, आंबेडकरांचा विचार बोलत राहा, शाहू महाराजांचा विचार बोलत राहा, फुल्यांचा विचार. एवढ्यासाठी आता हे आयुष्य. मगाशी म्हणाले पानसरे की नोकरी गेली तरी हरकत नाही. आता काय नोकरीचं घेऊन बसलंय हो. 35 वर्ष पत्रकारितेत झाली, मीडिया कसं चालतो कळलं, मालक कसे वागतात मला माहिती आहे. आज माझा कार्यक्रम लोक पाहतात म्हणून मी तिथे आहे. उद्या बाहेर असे झाले, हे टेलिव्हिजनचं पण काय खरं नाही. मी तुम्हाला सांगतो, एक चेहरा दिसतो म्हणून तुम्ही इथे आलाय, उद्या मी टेलिव्हिजनवर दिसलो नाही तर तुमच्यापैकी किती लोक येतील मला माहित नाही. सत्य सांगता हे येणार आहे. कारण टेलिव्हिजनवर जो माणूस दिसतो तो लोकप्रिय होतो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी माझा जो आज कार्यक्रम करतो तो आमने सामने या नावाने ही वाहिनीवर करायचो 2004 साली. मी आणि माझा प्रोड्युसर एकदा बसमधून चाललो होतो, तर एक माणूस धावत बसमध्ये चढला आणि माझ्याकडे आला, तुम्ही असं मला म्हटलं काय झालं बा.
तुम्ही मध्ये बसता असं तो म्हणाला. मी तेव्हा मध्ये बसायचो, माझ्या बाजूला 2 आणखी पत्रकार असायचे आणि आम्ही प्रश्न विचारायचो. तो म्हणाला तुम्ही मध्ये बसता. मी म्हटलं ऐकता का बसता म्हणजे बघता हे कळलं, ऐकता का. माझी इतकीच तुम्हाला विनंती आहे, मी टेलिव्हिजन स्टार नाही, मला ते व्हायचं नाही. मी महाराष्ट्रातल्या प्रबोधनाच्या परंपरेच्या वाटेवर चालणारा एक सर्वसामान्य पत्रकार आहे लक्षात. आणि मला बघू नका, डोळे बंद करू घेतले तरी चालेल. अनेक अंध विद्यार्थी जेव्हा मला फोन करतात आणि मला सांगतात सर आम्ही तुम्हाला ऐकलं, माझं मन भरून येतं. कारण ते ऐकतात. ज्याला डोळे नाहीत तो माणूस ऐकतोय, ज्याला डोळे आहेत त्यांनी काय ऐकू नये एवढाच माझा सवाल आहे. ऐका काय बोलतोय मी. एनडी काय बोलतात ते ऐका, कांसारे काय म्हणतात ते ऐका, आणि दाभोलकर काय म्हणत होते हे आता ऐकलंच नाही तरी वाचता, एवढंच माझं म्हणणं. ग्लॅमर वगैरे या गोष्टी झूट आहे, प्रसिद्धी झूट आहे, लोकप्रियता झूट आहे. ज्या समाज सुधारकांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न केला त्यांना आपल्या जिवंतपणी शेण तरी खावं लागलं किंवा दगड तरी खावं लागले. मी तुम्हाला सांगितलं त्याची आमची तयारी आहे, पण याही पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार वाढवण्यासाठी आमची मरायची तयारी आहे. आता डोक्याला कफन बांधूनच पुढे जायला हवं. आणि मी हे प्रामाणिकपणे सांगतोय, याच्यामध्ये कुठलाही आवेश नाही. मला फक्त सिद्ध करायचं, एक आमचा साथी, एक आमचा कॉम्रेड, एक आमचा मित्र तुम्ही मारला, आम्ही हजारोच्या संख्येने पुढे येऊ आणि हा जो विचार आहे तो तेवढ ठेवलेला ते वाटतं. मला या तरुण मुलांना सांगायचं, तुम्हाला दाभोळकरांविषयी प्रेम असेल आणि दाभोळकरांचा खून झाला ते अयोग्य वाटत असेल तर कृपा करून दाभोळकर जो विचार मांडत होते तो वाचा आणि त्याचं मनन करा, चिंतन करा, तो अंमलात आणण्याचा प्रयत्न. गोपाळ गणेश आगरकर असं म्हणायचे, नुसता विचार डोक्यात येऊन चालत नाही, आचार करावा लागतो. हे लक्षात. नुसता विचार डोक्यात येऊन चालत नाही, आचार करावा लागतो. आज महाराष्ट्रामध्ये दुर्भिक्ष जर असेल, दुष्काळ जर असेल तर ते या आचारातच आहे. नाहीतर आमचे राज्यकर्तेही म्हणतात ना, फुले शाहू आंबेडकर जिंदाबाद. शाहू महाराजांच्या गावातच जर पूर्वभागी परंपरेवर हल्ला होणार, फुल्यांच्या शहरामध्ये दाभोळकरांचा खून होणार. फुल्यांचं शहर आहे ते पुणे, हे लक्षात घ्या. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असतील आणि हल्ले होणार तर का नावं घेतो आपण फुले शाहू आंबेडकरांची? विधान त्याचा अपमान तरी करू नका. मी तुम्हाला शेवटी इतकं सांगतो, खूप वेळ बोललेलो की काय करायचं हे आजच ठरवा. मग अशी मी म्हटलं, स्वतःच्या घरापासून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जरी इथे असतील तर तुम्हाला कार्यक्रम द्यावा लागेल. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर आपण धैर्य गाळून चालणार नाही, हिंमत ठेवली पाहिजे. हिमतीला तोड चिठ्ठी देऊन चालणार नाही. सगळी माणसं संघर्षात येत नाही, मी तुम्हाला सांगतो. गांधीजींनी ओळखलं, ज्याला संघर्षात यायचंय त्याला संघर्षात्मक कार्यक्रम, ज्याला घरी काही करायचंय त्याला घरी बसून कार्यक्रम, ज्याला सोशल नेटवर्कवर काही करायचंय त्याला तिथे कार्यक्रम, आणि ज्याला शाळा कॉलेजमध्ये जाऊन शांतपणे प्रबोधनाचं काम करायचं आहे त्याला विवेक वाहिनीसारखा कार्यक्रम. असे विविध स्तरावर कार्यक्रम आपल्याला द्यावे लागतील आणि आपल्याला करावे लागतील. हे दाभोळकरांचं काम नाही, हे आपलं काम आहे. हे नरेंद्र दाभोळकर नावाच्या व्यक्तीचं काम नाही, हे आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेने दिलेला वसा आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला कार्यक्रम देणार म्हणजे मी तर म्हणतो, इथे बसलेले एवढे 4000-5000 लोक आहेत, मी जे पुण्याला सांगितलं तेच आज सांगतो. प्रत्येकाने ठरवलं 5 माणसांना आपण 5 माणसांचं प्रबोधन करायचं. 5000 लोक जर 5 माणसांचं प्रबोधन करतील तर 25000 माणसं होतील लक्षात. 25000 माणसं आणखी 5 माणसांचं प्रबोधन करतील तर 1,25,00,000 माणसं होतील लक्षात. 1,25,00,000 माणसं आणखी 5 माणसांचं प्रबोधन करतील तर किती माणसं होतील लक्षात घ्या. असा हा जनांचा प्रवाह जो आहे तो वाढत राहील, हे लक्षात घ्या. तेव्हा दाभोळकर करतील, एनडी करतील नाही, आम्ही करणार असं म्हणायला पाहिजे. आणि आज जो मी इथे आलो आहे, जी भाषण आता संपवणार आहे, तर तुमच्याकडून हे वचन घ्यायला आलेलो आहे. ही जी प्रतिज्ञा नंतर आपल्याला दिली जाणार आहे ती प्रतिज्ञा म्हणजे काही शब्द नाही आहे, ते काही ओळी नाही आहे, ते आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीला दिलेलं वचन आहे, हे लक्षात घ्या. वचन आहे आणि वचन पाळायचं असतं.
वचन मोडणारा विश्वासघातकी बनवला जातो. वचन हे पाळायचंच असतं. ते आश्वासन नाहीये, ती अपेक्षा नाहीये, ते वचन आहे. आणि ते आपण अगदी आपल्या हृदयाच्या तळातून दिलेलं वचन आहे, लक्षात घ्या. तेव्हा शेवटी मी इतकीच तुम्हाला कळकळीची विनंती करीन की हा प्रवास सोपा नाहीये. मला माहिती आहे हा अवघड आहे. पूर्वीच्या लोकांना सुद्धा हा अवघड होता, पण ते इथपर्यंत आले. ते इथपर्यंत आले म्हणून आपण आज जे आहोत ते दिसतो. आज आपण शिकायला लागलेलो आहे, मुली शिकायला लागलेले आहेत, हळूहळू समाज पुढे जातोय. हा आपल्याला अधिक पुढे घेऊन जायचंय आणि याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. हे आपण आज ठरवायचंच आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा बदला आम्ही अत्यंत विधायक पद्धतीने घेणार आहोत. हा महाराष्ट्र जो आहे त्याच्या शाळा कॉलेजात आम्ही जाणार आहोत आणि हा जो विवेकाचा विचार आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आहे, तो सांगणार आहोत. आणि जे जादूटोणा विरोधी विधेयक पुढच्या अधिवेशनामध्ये मंजूर होईल अशी माझी अपेक्षा आहे, त्याच्या अंमलबजावणीमध्ये आम्ही कृतीशील राहणार आहोत. अशी सगळी शपथ घ्यायची आहे. मनात घ्यायची शपथ. जाहीरपणे आपण प्रतिज्ञा करणारच आहोत, पण स्वतःच्या मनाला पटवायचं आहे. आणि ही शपथ जर तुम्ही घेणार नसाल तर मग अजिबात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊ नका आणि अजिबात मला कोल्हापूरला बोलू नका, एनडीना बोलू नका, अशा मिटिंग घेऊ नका. माझी अशी अपेक्षा आहे, एवढी भयंकर गोष्ट महाराष्ट्रात घडल्यावर एका विवेकी माणसाचा खून झाल्यावर सुद्धा आपण जागे होणार नसू तर आपल्यासारखे करंटे दुसरे कोणीही नाही आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे शेवटी पुन्हा एकदा की खुनी पकडा. नाही पकडले तर महाराष्ट्र विवेकाच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आक्रोश करेल आणि तो आक्रोश इतका टिपेला जाईल की सगळा देश हलून जाईल. आणि दुसरी गोष्ट, दाभोळकरांचा विचार मरणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली. शेवटी आचार्यांचं एक वाक्य आहे ते सांगतो आणि भाषण संपवतो. अत्रे त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये एकदा म्हणाले होते, त्यांच्यावर हल्ला झाला होता आपल्याला. त्यांनी आग्रह दिला होता दुसऱ्या दिवशी, आम्हाला मारणारे मेले, आम्ही जिवंत आहोत. मला एकच म्हणायचं आहे, थोडासा बदल करून, डॉक्टर दाभोलकरांना तुम्ही मारलं, त्यांना गोळ्या घातल्या, पण त्यांचा विचार जिवंत आहे, तो आम्ही जिवंत ठेवणार आहोत. धन्यवाद.